जो एसटीतले आमचे ड्रायव्हर साहेब असतील, आमचे कंडक्टर साहेब असतील, मेकॅनिकल साहेब असतील, आम्ही श्रम करणारी माणसं आहोत. म्हणजे उन्हाळा असो की हिवाळा असो, एसटीतल्या कष्टकऱ्यातला घाम हे म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे अगदी थेंबाथेंबातून पैसे कमवतो घामाच्या, अशी ख्याती एसटीतील कष्टकऱ्यांची आहे. आणि त्यामुळं साहजिक आहे की लगनसराईचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर लेकरांच्या परीक्षांचे दिवस आहेत. आणि मार्च एप्रिल हा महिना खरोखर खर्चिक महिना असतो. लेकी बाळीकडे लग्न असतील किंवा काही असेल तर त्यामुळं 56% पगार हा खरोखर अन्यायकारीच प्रत्येकालाच वाटण्यासारखा आहे. परंतु एक वस्तुस्थिती आहे दुसरी सुद्धा त्याच्यामध्ये. मी सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेबांशी बोललो आणि कुसेकर साहेबांना मी सांगितलं की कष्टकऱ्यांना थोडं वेदनादायी आहे वाटतंय. त्यावर त्यांनी मला 2-3 गोष्टी फार प्रमुख सांगितल्या. एक तर त्यांनी स्वतःहून सचिवांशी बोललेत, वित्त सचिवांशी बोललेत आणि हे आश्वासित केलेलं आहे की ह्या 8-10 दिवसामध्ये ते पैसे मिळतील. कारण लक्षात घेतलं पाहिजे की एसटी महामंडळाला शासनाकडून येणाऱ्या 1000 कोटी रुपयापर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे थकबाकी राहिलेली आहे शासनाकडून एसटीला येणारी. ती थकबाकी जर वेळेवर मिळाली तर अति उत्तम होत आहे. परंतु आज माननीय म्हणजे अजितदादा पवार यांना शुभेच्छा देताना त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यानिमित्त मी परत एकदा एसटीतल्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादासाठी म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेल की एसटीतली लवकरात लवकर 1000 कोटी जे आहे त्याच्यातले तुम्ही लवकरात लवकर पैसे द्यावेत, जेणेकरून पीएफचे पैसे असतील, बँकेच्या हप्त्यांचे पैसे असतील, लगनसराईमध्ये अडचणी येणार नाहीत.